गुड आफ्टरनून माय फ्रेंड्स. टुडे इज माय वायवा. आज पोस्टर प्रेझेंटेशन वगैरे होणार आहे आणि आमच्या क्लासचे ज्यांचा वायवा आज होणार आहे ते सगळे मुलं ऑडिटोरियममध्ये आलेले आहेत. भलेही चेहऱ्यावर हास्य आहेत पण मनामध्ये फार भीती आहे, डोक्यामध्ये विचारांचे पहाड असल्यासारखे आहे. पण हो बाई काय करू, प्रश्न म्हणजे प्रश्न मलाही पडला आहे, इतरांना सुद्धा पडला आहे. तर सगळेजण ऑडिटोरियममध्ये आहेत प्रेझेंट आणि त्यांनी प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करावं हे विचार त्यांच्या डोक्यात सुरू आहे. आणि सगळ्यांची थोडीशी भीती असल्यासारखी आहे, कारण की आज आम्हाला 3 सुपरवायझर आहेत आमचे प्रेझेंटेशन घ्यायला. कोणाकडून कशा पद्धतीचा प्रश्न येणार आणि त्यावर आमचं उत्तर काय असणार, हा प्रश्न खरंच फार विचार करण्यासारखा आणि खोलवर आहे. तरी बघू, वायवा सुरू झालेला आहे आणि आपण तोपर्यंत बघू की विद्यार्थ्यांची काय स्थिती आहे किंवा त्यांचे रिॲक्शन कशा पद्धतीने किंवा त्यांचं उत्तर कशा स्वरूपाचं आहे हे आपण बघू. या ठिकाणी आमचे 4 मेंबर आज वायवा आहेत. विशेष गोष्ट सांगायची झाली तर सगळ्यांची चेहऱ्यावरून नक्कीच कळत असेल की आमचा हाल काय झाला असेल. बिनधास्त माणूस नाही, हे आमचे माननीय माय रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हटलं समाधान सर. आज तुमची फिलिंग कशी आहे मला ती कॅमेऱ्यामध्ये कैद करायची आहे. मला कसं वाटते आज तसं आमच्यामध्ये भीतीच आहेच मनामध्ये की कसं होणार काय होणार. तुम्हाला काय वाटतं? जे आपल्या डोक्यात आहे, जे आपण शिकलेलो आहे ते आत्मविश्वासानं पुढे प्रेझेंट करणं हे महत्त्वाचं आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर येत नाही किंवा विस्मरण झालेलं आहे ते आपण प्रामाणिकपणे सांगणं सर म्हणजे विसर्ग आहे. थोडक्यात सांगितलं पण खूप प्रभावी सांगितलं, अर्थपूर्वक आहेत. ते म्हणतात ना रिस्पेक्टिव्ह पर्सन कशा व्यक्तीला बनवत असेल हे एक उदाहरण आहे. थँक्यू सो मच. विशेष गोष्ट तुला कसं वाटतं आजच्या याच्याबद्दल? मला खूप छान वाटतं आहे, कारण की आज आम्ही वर्षभर अभ्यास केलेला होता. त्याचे आज फायनल पेपर आहे, त्यामुळे आम्हाला थोडंसं भीती वाटते की सर काय प्रश्न विचारते, काय आम्हाला आन्सर येईल का नाही, प्रेझेंटेशन नीटनाटके होईल का नाही, याबद्दल थोडंसं काय डाऊट आहे आम्हाला सगळ्यांना. माझं पण एक डाऊट आहे. सुरुवातीला सांगितलं की तू सगळे एन्जॉय वगैरे छान चालू आहेत बा, आणि आता म्हणजे भीती वाटत आहे यार. भीती म्हणजे कशी वायवाची भीती वाटत आहे, पोस्टर प्रेझेंटेशनची काही भीती वाटत नाही, कारण की वर्षभरात आठवण का नाही ते सांगणं अवघड आहे थोडं. हां यार, त्यात एक म्हटलं तर त्यात एक विषय सांगायचं झाले तर आमचं सगळं सिलेबस वगैरे आहे ते पूर्ण सगळ्याची उजळणी घेणार आहे. आता हे सगळेजण बसलेले आहेत या ठिकाणी, सगळ्यांची वाट लागलेली. काही 2-3 विद्यार्थी असे सुद्धा आहे की त्यांचा कालच वायवा झालेला आहे. आता त्यांची रिॲक्शन किंवा त्यांचे एक्सप्रेशन कशा पद्धतीचे आहेत ते आपण कैद करू, मजा येणार. डोक्याला ताप, आवाज, फिलिंग. आज वायवा आहे तुमचा, कसं वाटतंय? हो भाई. हॅलो प्रज्ञा, तुला कसं वाटतंय आज तुझा वायवा आहे? आवाज, फिलिंग ए कसं वाटतंय? भीती हो भाई. सो प्रणय भाई, मेरे एक सवाल था आपसे. आज आपका फीडबैक है, आपको कैसा लग रहा है? मेरे को बहुत अच्छा लग रहा है. ओ भाई सच में? डर से काँप रहा हूँ. ओ भाई इतनी खुशी कि डर से काँप रहा है. पास तो मैं हो जाऊंगा, लेकिन मार्क्स लेने चाहिए, इतना ही मुझे डर है. ओ भाई. हॅलो मॅडम, तुम्हाला कसं वाटते आजच्या वायवा? मी खूप नर्वस आहे. का बरं? मी पूर्ण ब्लँक आहे. हो भाई, वर्षभर काय केले तुम्ही? मैं दूसरों देख देख के बोल रही हूँ नहीं अभी. सगळ्यांच्या पुढे फक्त एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे मी वर्षभर काय केलं. तर सो आता आपण बाकीच्या मेंबरना सुद्धा भेटू. तर हॅलो मॅडम. मॅडमची एवढी भीती आहे की ते चेहरा दाखवायला सुद्धा घाबरत आहे. बघा भीतीचे प्रमाण किती जास्त वाढलेलं आहे. तसं हे या गड्याचं काही ऑलरेडी काही झालेला आहे बाबा, म्हणून निष्काळजी आहे, चेहरा स्माईल आहे. हां रेकॉर्ड करतोय. तसं तू सांग. झाले का वायवा? हां वायवा झाले तुझे? नाही व्हायचंच आहे, माझा पण आता वायवा आहे, माझी पण भीतीची. तुला पण भीती आहे? हां तर सो तुला कसं वाटते आज वायवा आहे तर? काही नाही, चिल आहे मी एकदम. आणि मी केलंय, वाचलंय, मी बोलणार आहे, काही टेन्शन नाही आहे मला. बापरे, म्हणजे या सगळ्या मुलांपैकी काही एक विद्यार्थी असा आहे की निष्काळजी आहेत. बेस्ट निष्काळजी आहे. म्हणजे बिंदास असल्यासारखं आहे, आम्हाला काही टेन्शनच नाही म्हणजे हे बाकी. आणि आता आपण एक विशेष पर्सनसोबत भेटू, त्यांची ओळख तुम्हाला नक्कीच असेल. तसं बाळू ए हॅलो, आज वायवा आहे, तुला कसं वाटते? बापरे, आपल्याला दुसरा विद्यार्थी सापडला जो एकदम बिंदास आहे, एकदम निष्काळजी बिंदास. बापरे, आलं ठीक, नाही आलं तर जय बाबा. हो बाई, साधं सिंपल. आणि हे आमच्या ज्ञानेश्वरी ताई. सो ताई, आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला आज कसं वाटत आहे? आज तुमचा तुमची फिलिंग कशी आहे? जमिनीवरच आहे, पण थोडीशी भीती वाटते. जमिनीवर जाय पण थोडीशी भीती वाटते. तुम्ही तुमच्या शब्दात मांडायचं राहिलं तुमचं दुःख कसं मांडू शकता? दुःख म्हणू की खुशी म्हणू या गोष्टीला? दुःख नाही,
नाही पण भीती थोडीशी. हो कारण एक माणूस 20 मिनिटांनी आत गेला 20 मिनिट झाली आताच आहे. बापरे. आणि तो जाणारा व्यक्ती कोणता आहे? अमन पठारे. अमन पठारे. ओ बाई, भयानक व्यक्तिमत्व आहे तसं. चला आता आपण विशेष व्यक्तीकडे ओढू, ते म्हणजे माझ्या क्लासचे सर्वात ब्रिलियंट स्टुडंट शुभम. आजचा वायवा आहे, त्याबद्दल तुझं मत काय, तुझी फिलिंग्स कशा पद्धतीची आहे आणि तुला काय वाटते आजच्या दिवसाबद्दल? प्रिपरेशन झाली आहे आपली 1-2 वर्ष, त्याच्यामुळे काय हा बोलणार नाही. आणि माझ्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा तिसरा व्यक्ती आहे की ज्याला जो एकदम बिंदास्त आहे, निष्काळजी आहे. बेटर, भारी भाई, कॉंग्रॅच्युलेशन आहे, पण बेस्ट ऑफ लक. हो बाय. चला हे आता आजचे शेवटचे दृश्य. आणि हा सुद्धा आहेत. हॅलो हॅलो सगळ्यांनी, तुम्ही तर ऐकूनच घेतलं असेल कोणाची फिलिंग कशा पद्धतीनं आहेत तर. आणि मी पण थोडासा नर्वस आहे बिकॉज आय डोंट नो एक्झॅक्टली की पुढून प्रश्न काय येणार किंवा काय नाही. पण समथिंग इज बेटर बिकॉज आनंदसुद्धा आहे त्याच गोष्टीचा. आनंद कशामुळे येत आहे आणि चेहऱ्यावर हास्य म्हणजे कशामुळे येतं आहे हे माहीत नाही, पण फिलिंग भारी येत. बघू आता पुढे काय होते काय नाही तर. काय म्हटलं मॅडम? 25 मिनिटं झाले गंमत केलं नाही पोरांना. लंबा 25 मिनटं झाले. अमन ओ भाई, एक माझ्या क्लासचा स्टुडंट जो अमन पठारे आहेत, त्याला 25 मिनटं झाले तो आतमध्येच गेला आहे. आणि त्याला प्रश्न जो भाय विचार तेच पडलं की यालाच 25 मिनिट लागले तर आपल्याला किती लागेल. हो ठीक आहे, व्हिडिओबद्दल विचारलं ओके, लाईक इंटर्नशिपबद्दल सुद्धा विचारावं ते पण ठीक आहे. पण विषयाबद्दल म्हटलं थोडंसं अवघड आहे बाई, कारण की प्रत्येक विषय आठवणं आणि त्यामध्ये जर त्यांनी अवघड प्रश्न विचारले किंवा आतमधले जर प्रश्न विचारले तर खरं म्हटलं तर वाट आहे बाई. आणि आणखी दुःख नाही सहन होणार, तसं याच ठिकाणी मी थांबतोय. आता बघू काय होते तर. सो आराम करा तुम्ही पण, आणि आमच्या दुःखाला बघून व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमची आवड असल्यास आम्हाला पण लाईक करा. बाय बाय. गुड इव्हनिंग मित्रांनो. जो ब्लॉग मी संपवणार होतो म्हणजे वायव्याचा, आम्हाला असं वाटलं की आमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन वगैरे होऊन जाईल, वायवा पण होऊन जाईल, पण झाला नाही. आता ते उद्यावर पोस्टपोन झालं म्हणून पुन्हा नव्याने व्हिडिओ सुरुवात केली. तसं आमच्या भावाचा वायवा झालेला आहे. भाऊ खूप खुश आहे, खूप जास्त खुश आहे. हा चेहऱ्यावर दिसून येतात, काय भारी दिसत आहे भाई. एक नंबर. तसं वायवा कसं झाला तुझा? खोलून हो बाई, इथं मी प्रेमत हो बाई. हा तसं दुसऱ्या पण व्यक्ती झाला. वायवा झाला, वायवाबद्दल बस डोक्याचा ताप कमी. डोक्याचा ताप कमी झाला, बस आता एन्जॉयमेंट करायचं मस्त. आम्हीच अटकलो बाई, काय माहिती माहित नाही. तर चला आता यांच्याशी भेटू. चला आता हा एक आमचा फालतू बना. फालतू बना? नाही नाही, हा अरे फालतू याच्याबद्दल बोलायचं कामच नाही बाई. हा तसं वायवा झाला का तुझा? वायवा झाला रे. कसं झाला एकदम क्लास, एकदम क्लास, सुपर क्लास. डोक्यावरचा ताप कमी झाला की वाढला? एकदम कमी. ताप घेतलाच नाही आम्ही, तो होईन कडून ताप. हो बाई. आम्हाला विचारले विषयाचे नाव, आम्हाला विषयाचे नाव चालेल. हा तुला काय काय विचारलं? जिरली आपली बास, आमची एवढंच जिरली. बोलायचंय बाई. आम्हाला नकोय इस गोले पे आम्ही कोण नाही रे ना, आमची जिरली. विशाल भाऊला विचारा, उद्या त्यांचा वायवा आहे. विशाल ओ भाऊ, बाई, आम्ही हा, ट्राय घ्या. ते विशाल हा उद्या आमच्या भावाचा वायवा आहे, त्याबद्दल आम्ही माझा वायवा नाही, माझा पर्व आहे. परवा आहे का हा. बाई? हा सांग, तुझा उद्या वायवा आहे, तुझं कसं वाटत आहे? जिरल्यासारखं वाटत आहे की कसं वाटतंय तुला? आमचा उद्या नाही, आमचा परवा आहे. बरं कसं वाटतंय? जिरायचं? उद्या कोणाचं आहे? उद्या असणाऱ्या वायव्याची. सो कसं वाटत आहे तुला? एकदम व्यवस्थित वाटतंय, चांगलं वाटतंय. हे वायवाचं ताप वगैरे नाहीच का तुला? एकदम निष्ठा चिल, एकदम चिल, चायला हे माणसं येतात कुठून? मलाच एकदम चिल. प्रश्न पडलाय बाई. तसं याचा झालेला आहे, याला विचारा. नाही झालाय त्याचं. हे बाय, आता आपण पण एक खास व्यक्तीसोबत भेटू. तो म्हणजे आमचा शिवम, शांत, निष्काळजी, बिंदास,
दिलदार वायवा पोस्टपोन झाला माझा बाया पोस्टपोन झाला उद्यावर गेला उद्यावर गेला हा, माझ्या अगोदरच होणार भाई तुझा आज होणार होता कॅन्सल पोस्टपोन झाला पुढे आपलं गेला. दुःखजनक एक दुःख म्हणजे असं दुःख आहे आता मला पुढे लय काम होतं पण आता काय करावं लागेल. हा कामाला सुद्धा पोस्टपोन करावं लागेल जसं पद्धतीने वायवा पोस्टपोन झाला हे खरंच फार दुःखजनक घटना झालेली आहे. असं व्हायला नव्हतं हवं. आज जर झाला असता ना तर उगाच आणखी डोक्याला ताप नसता राहिला आणि बाकीचे काम सुद्धा झाले असते. पण काय करावं भाई तसं चला ए बाय बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो तर चला सगळ्यांचं झालंय आता या आजचा ब्लॉग इथेच खतम कारण की इव्हिनिंग पण झाली आणि मी पण बाहेर चाललोय सगळे पोरं बाहेर मागे आहेत आणि मी आणि चला रे मी भाडू आणि आकाश धुलंदर आम्ही सगळे बाहेर जातोय तो हा ब्लॉग इथेच खतम. सो गुड इव्हिनिंग बाय बाय झोपा.